गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. अजूनही गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी केलेली आहे. थेट आपण जाणार आहोत तर थोड्याच वेळात लालबागच्या राजाला सुद्धा निरोप दिला जाणार आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सकाळचे 8 वाजलेले आहेत. भरती नसल्यामुळे मिरवणुकीला थोडा विलंब झाला आणि विसर्जनाला विलंब झालेला आहे. मात्र पुढच्या काही वेळातच लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल. त्यासोबतच इतरही मोठमोठे गणेश मंडळ आहेत, त्या गणपती बाप्पांना सुद्धा निरोप देण्यात येणार आहे. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची, ज्या ठिकाणी उत्तर आरती ज्याला म्हणतात ती पार पडलेली आहे आणि त्यानंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी ठिकठिकाणाहून कानाकोपऱ्यातून राज्यातल्या आज गणेश भक्त चौपाटीवर दाखल झालेला आहे. कालपासून म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकीला सुरुवात झाली आणि गणेश चतुर्थी अनंत चतुर्दशीचा जो उत्साह आहे हा इतका दांडगा होता, कारण तब्बल 2 वर्षानंतर भाविकांनी गेले 10 दिवस गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि अखेर ती वेळ आता आली आहे, ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाला, आपल्या या लाडक्या पाहुण्याला निरोप देण्याची. कालपासून विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. भव्य दिव्य मिरवणूक असल्यामुळे मोठमोठ्या गणेश मंडळांना विसर्जनासाठी वेळ लागत असतो. पुण्यात सुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एका दृश्यांमध्ये आपण पुण्यातली मिरवणूक पाहते. अजूनही तिथं पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुरू आहे. भाविकांचा उत्साह तसाच आहे, कारण बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपला लाडका बाप्पा जो आहे, गणपती बाप्पा जो आहे, तो आता पूर्ण 1 वर्षभरानंतर आपल्याला भेटणार आहे आणि त्यामुळे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत बाप्पाला निरोप दिला जातोय. तर दगडूशेठ बाप्पा सुद्धा रात्रभराच्या प्रतीक्षेनंतर विसर्जन रथात विराजमान झालेला आहे. एरवी श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती ही मध्यरात्री 3 वाजता मंदिरातून बाहेर पडत असते आणि सकाळी 6 ते 7च्या दरम्यान विसर्जन सोहळा पार पडतो. मात्र यंदा बाप्पाची मूर्तीच मुळात सकाळी 6च्या नंतर विसर्जन रथात विराजमान झाली आणि विसर्जन सोहळ्याला त्यामुळे उशीर होतोय. पुण्यातली सुद्धा आपण दृश्य पाहतोय. पुण्यामध्ये सुद्धा खूप भव्य दिव्य मिरवणुका निघालेल्या आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मिरवणुकीला सुरुवात होते, ते दुसऱ्या दिवशीपर्यंत विसर्जन सोहळा सुरू असतो. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती सुद्धा मध्यरात्री 3च्या सुमारास जी विसर्जन रथ जो आहे त्यामध्ये ती विराजमान होत असते, ती यंदा मात्र सकाळी 6च्या सुमारास या रथात विराजमान झालेली आहे. त्यामुळे निश्चितच या विसर्जन सोहळ्याला सुद्धा विलंब होणार आहे. तर दुसरीकडे आपण ही दृश्य आहेत थेट गिरगाव चौपाटीवरची, ज्या ठिकाणी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते. हा जनसागरच तिथे आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लोटलेला आहे. तर भरतीची वेळ जी आहे ती पुढे गेल्यामुळे या विसर्जन सोहळ्याला विलंब झालेला आहे. अनेक मोठमोठ्या मंडळांचे गणपती प्रतीक्षेत होते. 8च्या नंतर समुद्राला भरतीला सुरुवात होणार आहे आणि ती साधारण 11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजे चांगली भरती असणार आहे आणि त्याच दरम्यान या मोठमोठ्या गणपतींचं विसर्जन केलं जाणार आहे. तर ही दृश्य आहेत. एकीकडे आपल्याला लालबागचा राजा दिसतोय, तर मुंबईतले अनेक गणेश मंडळांचे जे मोठमोठे गणपती आहेत ते सुद्धा आपल्याला या गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळतात. तर घरगुती गणपतींचं सुद्धा विसर्जन काल पार पडलेलं आहे. यामध्ये दादर माहीम चौपाटीवर घरगुती गणपतींचं विसर्जन झालेलं होतं आणि मोठमोठे गणेशोत्सव मंडळ जी आहेत, मोठमोठ्या मूर्त्या ज्या असतात त्यांचं विसर्जन मात्र गिरगाव चौपाटीवर होत असतं. गणेश भक्तांची विसर्जनासाठी गर्दी ही कायम आहे आणि यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाल्यामुळे हा जल्लोष आपल्याला द्विगुणित झालेला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आपण गिरगाव चौपाटीवर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. उदय, आपण पाहतोय प्रत्येक गणेश भक्त आज गिरगाव चौपाटीवर तिथं असलेल्या गणपती बाप्पाची आराधना करतोय, मनोभावे पूजा करतोय आणि अगदी मन भरून आनंदित होऊन आणि कुठेतरी आता बाप्पा आपला चाललाय, पुढच्या वर्षी भेटणार आहे या भावनेनं बाप्पाला मनात साठवून ठेवतोय. काय सध्या वातावरण गिरगाव चौपाटीवर आहे? मनाली, गणपती बाप्पा मोरया एक अतिशय भावपूर्ण वातावरण जे आहे गिरगाव चौपाटीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाचं आगमन झालेलं आहे. लालबागच्या राजाची उत्तर पूजा देखील झालेली आहे आणि अफाट सागराशी स्पर्धा करणारा जे भाविक आहेत
ते इथे मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि थोड्याच वेळात लालबागचा राजा अरबी समुद्राच्या पाण्यावर आरूढ होईल आणि लालबागच्या राजाचा अंतिम प्रवास जो आहे विसर्जनाचा तो सुरू होणार आहे। हा सोहळा पाहण्यासाठी हजारोच नाही तर लाखोंच्या संख्येने गिरगाव चौपाटीवरती गणेश भक्त आलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। काही गणेश भक्त उत्साहाने पाण्यामध्ये देखील उतरलेले आहेत। लालबागच्या राजाला शेवटचं पाण्याची तरावट त्यांच्यामध्ये लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। राजासोबतच इतरही मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती ज्या आहेत त्या इथे गिरगाव चौपाटीवरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। वरतीचं पाणी आता वाढू लागलेलं आहे, त्यामुळे आता विसर्जन आहे सर्व गणेश मूर्तींचं देखील होऊ लागलेलं आहे। मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते लालबागच्या राजाकडे। गेले 10 दिवस लालबागच्या राजाचं एक मनोभावे पूजा केल्यानंतर आता अखेर निरोप देण्याचा वेळ आलेली आहे आणि भावपूर्ण नयनांनी एक लालबागच्या राजाला अखेरचा निरोप आता दिला जात आहे। स्थानिक कोळी बांधव जे आहेत त्यांचा मान असतो लालबागच्या राजाचं विसर्जन करण्याचा आणि कोळी बांधवांच्या सहाय्याने लालबागच्या राजाचं विधिवत विसर्जन जे आहे पुढच्या काही वेळातच सुरू होणार आहे। आणि हा विसर्जन सोहळा नेत्रदीपक असतो। आपण थेट ही दृश्य पाहू शकतो। संपूर्ण गिरगाव चौपाटीवरती मोठ्या संख्येने इथे गणेश भक्त आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे गणेश भक्त लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच उदय, जसं तुम्ही वर्णन करताय लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आहे तो सुद्धा खरं तर लक्षवेधी असतो, तो सुद्धा बघण्यासारखा असतो। विशेष म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला तराफा, त्याची काय वैशिष्ट्य सांगशील? लालबागच्या राजा विसर्जनासाठी अत्यंत अत्याधुनिक बनवण्यात आलेला आहे आणि लालबागच्या राजाची गणेश मूर्ती जी आहे विसर्जनाला म्हणजे लिफ्टद्वारे जे आहे विसर्जन केलं जातं। त्याचबरोबर या विसर्जन सोहळ्यामध्ये जे मरीन इंजिनियर असतील आणि त्याचबरोबर मरीन त्याच्यामध्ये सहभागी होतात। लालबागच्या राजाचं विधिवत जे विसर्जन आहे ते यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हे सर्व यंत्रणा जी आहे तिथे सज्ज असते। त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये लालबाग आरूढ होईल त्यावेळेला कोळी समाजाच्या ज्या बोटी आहेत तिथे मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि लालबागच्या राजासमोर फेर धरताना आपल्याला पाहायला मिळतात। जसं आपण पंढरपूरला रिंगण पाहतो तसंच एक प्रकारचं रिंगण जे आहे ते लालबागच्या राजाच्या तराफ्याच्या भोवती कोळी समाजाच्या बोटी ज्या आहेत त्या घालत असतात विसर्जनाला। एक नाहीतर तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला तिथली सविस्तर माहिती देत आहेत। उदयशी पुन्हा संपर्क साधणार आहोत, मात्र ही थेट दृश्य पाहतोय गिरगाव चौपाटीवरची, ज्या ठिकाणी लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी होतीये। त्याचबरोबर या आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी हा अलोट जनसागर गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत। तर कालपासूनच खरं तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली। चोख बंदोबस्त सुद्धा पोलिसांकडून ठेवण्यात आलेला आहे। त्याबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी अनेक आपत्कालीन यंत्रणा सुद्धा तिथे उपस्थित आहेत। मात्र 2 वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर यंदा गणेशोत्सव साजरा झालेला आहे, त्यामुळे या गणेशोत्सवाचा आनंद जो आहे तो द्विगुणित झालेला दिसतोय। अनेक कार्यकर्ते गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी काही नेते मंडळी सुद्धा आवर्जून आपल्याला या तराफावर उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आपण संपर्क साधणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याबरोबर, मात्र त्यापूर्वी ही थेट दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची जी दृश्य असून ती जो तराफा आहे, ज्या तराफामधून लालबागच्या राजाला सलामी दिली जाते किंवा त्याला विसर्जन जे आहे विसर्जन सोहळा पार पडतो, निरोप दिला जातो या बाप्पाला, तो तराफा सुद्धा या ठिकाणी असून या तराफावर लालबागचा राजा बाप्पा जो आहे तो आरूढ झालेला आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये समुद्राच्या दिशेनं आता सध्या आपण पाहतोय उत्तर पूजा पार पडलेली आहे। त्याचबरोबर ज्या विसर्जनापूर्वीचे जे काही तिथे पूजा अर्चा केली जाते ती सुद्धा पार पडतीये आणि त्यानंतर समुद्राच्या दिशेनं हा बाप्पा आरूढ होईल, विराजमान होईल आणि त्यानंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे। त्यामुळे नुसतंच मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, तर जगभरात ज्याची ख्याती आहे त्या लालबागच्या राजाला, त्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे भाविक जे आहेत, काही जण टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून निरोप देतात तर काही जण थेट गिरगाव चौपाटीवर आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कालपासून या मिरवणुकीत सहभागी झालेले हे सगळे गणेश भक्त आज आता सकाळचे 8 वाजून गेलेले आहेत, तरी देखील तोच उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या गिरगाव चौपाटीवर असतील किंवा इतरत्र ज्या ठिकाणी गणेश विसर्जन केलं जातंय त्या ठिकाणी उपस्थित आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही गणेश मूर्तींचं विसर्जन सुरू आहे, कारण
खूप जल्लोष आपल्याला सगळ्या गणेश भक्तांमध्ये पाहायला मिळाला, मंडळांमध्ये पाहायला मिळाला. गेले 10 दिवस धूमधडाक्यात हा उत्सव साजरा करण्यात आला होता. पुण्यामध्ये सुद्धा हेच परिस्थिती पाहायला मिळते, कारण पुण्यामध्ये ज्या गणपती बाप्पाचं विसर्जन साधारण सकाळी 6च्या सुमारास होतं, म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, त्या गणपती बाप्पाचं मिरवणुकीलाच म्हणजे रथातच आरूढ तो सकाळी 6 वाजता बाप्पा झालेला आहे आणि त्यानंतर आता मिरवणूक सुरू झालेली आहे. त्यामुळे अर्थातच विसर्जनाला विलंब होतोय. तर ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरती, जे लालबागच्या राजाचं मंडळ, कार्यकर्ते, गणेश भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मुंबईतले इतर मंडळं सुद्धा या चौपाटीवर दाखल झालेली आहेत. ठिकठिकाणाहून ही मंडळं गणेश मूर्ती जे आहेत त्या घेऊन गिरगाव चौपाटीच्या दिशेनं निघत असतात. मोठ्या संख्येनं गणेश भक्त जनसागर या मिरवणुकीमध्ये दाखल झालेला असतो. पारंपरिक तालांच्या वाद्य गजरामध्ये गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषामध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो. आणि हे दुसरी दृश्य आपण पाहतोय, पुण्यातल्या गणपती बाप्पांची ही दृश्य आहेत. मिरवणूक या ठिकाणी सुरू आहे. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात होते अनंत चतुर्दशीच्या दिवशी, म्हणजे कालच्या दिवशी, आणि ती मिरवणूक आजही चालू आहे. साधारण 10-11 वाजेपर्यंत सगळ्या गणपती बाप्पांचं विसर्जन होत असतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला, हीच भावना आज प्रत्येक गणेश भक्तांच्या मनात आहे. तर मुंबईमधल्या दादर, शिवाजी पार्क चौपाटी, माहीम चौपाटी या ठिकाणी साधारण या 7 ठिकाणी घरगुती गणपतींचं विसर्जन होतं. 14 सार्वजनिक गणपतींचं विसर्जन या ठिकाणी झालेलं आहे. तर दादर, शिवाजी पार्क चौपाटी आणि माहीम चौपाटी इथे पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा होता. मुंबई पालिकेकडून सुद्धा या सगळ्या चौपाट्यांवर कर्मचारी तैनात केलेले होते. विसर्जनाला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस सुद्धा आपली भूमिका चोख बजावत होते. आजही तीच भूमिका ते बजावताना दिसत आहेत, कारण अनेक मोठी मंडळं जी आहेत ती या ठिकाणी दाखल आहेत. ही थेट दृश्य लालबागच्या राजाची पाहतोय, ज्या ठिकाणी कोळी बांधव तिथं उपस्थित आहेत आणि कोळी बांधवांचा मान जो आहे तो लालबागच्या राजाला ते दिला जातो आणि त्यानुसार जी उत्तर पूजा आहे ती सुद्धा पार पडते. आणि त्यांच्यासोबत राजकीय नेते दीपक केसरकर सुद्धा आहेत. हे सुद्धा या ठिकाणी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी आज खास आवर्जून गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. तर ही सगळी थेट दृश्य आपण एकीकडे मुंबईतली पाहतोय, जी गिरगाव चौपाटीवर जनसागर लोटलेला आहे बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी, तर दुसरीकडे पारंपरिक वाद्यांच्या तालात, ढोल ताशांच्या गजरात पुण्यातले पुणेकर जे आहेत, गणेश भक्त जे आहेत, ते बाप्पाला निरोप देत आहेत. पोलीस सुद्धा आपली यंत्रणा तिथं कायम ठेवून चोख भूमिका बजावते, जेणेकरून या संपूर्ण गणेश विसर्जन सोहळ्याला कोणतंही गालबोट लागणार नाही, कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि सुरळीतपणे सुयोग्य पद्धतीनं आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देता येईल. त्यासाठी पोलीस यंत्रणा असेल किंवा पालिका प्रशासनाकडून नेमण्यात आलेली यंत्रणा असेल, हे सगळेजण आपली भूमिका चोख बजावताना दिसत आहेत. तर ही समुद्रातली दृश्य आहेत गिरगाव चौपाटीवरची, ज्या ठिकाणी भाविकांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. अनेक भाविक समुद्रात आपल्याला नृत्य करताना दिसत आहेत, ढोल ताशांच्या गजरावर नाचताना दिसत आहेत, कारण वाजत गाजत नाचत ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. 2 वर्षानंतर हा गणेशोत्सव साजरा झालेला आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक भाविक खूप आनंदित आहे, उत्साहित आहे, जल्लोषात बाप्पाला निरोप देतोय. तर गणेश गजरानं मुंबईच नाही तर अवघा महाराष्ट्र दुमदुमला आहे. 2 वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर शुक्रवारी म्हणजेच कालच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकाला सुरुवात झालेली होती आणि त्या मिरवणुका आजचा दुसरा दिवस उजाडला, म्हणजे शनिवारची पहाट उजाडली तरीसुद्धा आज त्या मिरवणुका सुरू आहेत आणि तोच जल्लोष, उत्साह या मिरवणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अनेक मंडळांचे मोठमोठे गणपती आज या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत. सगळे हे गणपती विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत. क्रमवारीनुसार विसर्जन सोहळा होत असतो. या ठिकाणी पालिका यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा हे सगळी भूमिका बजावत असते. त्यानुसार सुयोग्य पद्धतीनं ठराविक जी मंडळं आहेत
ही सगळ्या गणेश मंडळांची एक यादी केली जाते आणि क्रमवारी या सगळ्या मंडळांना विसर्जनासाठी समुद्राच्या दिशेनं रवाना केलं जातं। पण मात्र हा जनसागर पाहता कोणतेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस सुद्धा अगदी चोख पद्धतीनं आपली भूमिका बजावताना दिसत आहेत। हे थेट दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी अवघी मुंबई जी आहे ती सकाळपासून दुमदुमली आहे। गणपतींचं विसर्जन आता सकाळपासून सुरू झालेलं आहे। भरतीची वेळ जी आहे ती पुढे गेलेली होती त्यामुळे या विसर्जनाला विलंब झाला। आता सकाळी 8 वाजल्यापासून पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे, भरतीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये या सगळ्या गणेश मंडळांचे जे मोठमोठे गणपती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे गिरगाव चौपाटीवर ही गणेश भक्तांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अवघी मुंबापुरी गणेशाच्या गजरानं दुमदुमली आहे। गिरगाव चौपाटीवर ही सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ही सगळी गर्दी फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तिथं उपस्थित आहे। ते थेट दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत ज्या ठिकाणी अनेक सार्वजनिक मंडळाचे गणपती दाखल झालेले आहेत ज्यांची मिरवणूक कालपासून सुरू झालेली होती। विसर्जनाला मात्र विलंब झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा विसर्जन सोहळ्याला तिकडे सुरुवात झालेली आहे। गिरगाव चौपाटीवर गणेश मंडळ उपस्थित आहेत, त्याचबरोबर बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तर लालबागचा राजा सुद्धा आता समुद्राच्या दिशेनं निरोपाची वेळ आलेली आहे त्यामुळे समुद्राच्या दिशेनं आरूढ झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याकडे आहेत। उदय, आपण पाहतोय अखेर ती आता वेळ येत चालली आहे जी खरं तर वेळ येऊ नये यासाठी वर्षभर भाविक गणेश भक्त वाट पाहत असतात, ती म्हणजे या लाडक्या बाप्पाला, लालबागच्या राजाला, गणरायाला निरोप देण्याची। मनाली, आपण अक्षरशः अरबी समुद्राला उधाण आलेला पाहतो आहे। गणेश भक्तीला आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने गणेश भक्त लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी जमा झालेली आहेत। यावेळेला लालबागच्या राजाची विसर्जन प्रयाण करेल आणि इथे जमलेले सर्व गणेश भक्त जे आहेत ते अक्षरशः उल्हासित आणि जल्लोषात आहेत सर्वजण आणि लालबागच्या राजाच्या जयघोषामध्ये सर्वजण एकापाठोपाठ एक घोषणा देत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि स्थानिक कोळी समाज जो आहे तो इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा मान हा स्थानिक कोळी समाजाचा आहे। कप परेड मधील कोळी बांधव जे आहेत ते लालबागच्या राजाचं दरवर्षी विसर्जन करत असतात आणि आपण इथे पाहू शकतो कशा प्रकारे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। पाय ठेवायला देखील जागा नाही, एवढी जागा सुद्धा गिरगाव चौपाटीवरती आपल्याला पाहायला मिळत नाही। गिरगाव चौपाटी गणेश भक्तांनी फुलून गेलेली आहे, सर्वांना वेध लागलेले आहेत। लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याकडे पुढच्या काही वेळातच लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। स्थानिक कोळी बांधव लालबागच्या राजाचं विसर्जन करतात। कप परेड मधील सर्व कोळी बांधव आहेत जे दरवर्षी लालबागच्या राजाचं विधिवत विसर्जन करत असतात आणि पुढच्या काही वेळातच लालबागच्या राजाचा हा राजेशाही विसर्जन सोहळा अरबी समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अगदी बरोबर आहे उदय, तिकडे जसं तुम्ही म्हणालात कार्यकर्ते असतील, कोळी बांधव असतील, गणेश भक्त असतील यांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे। त्याचबरोबर राजकीय नेते शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। आज त्यांनी बाप्पाला काय साकडं घातलंय, निरोप देताना काय भावना त्यांच्या मनात दाटून आल्या, त्यांच्याशी काही संवाद साधता येईल का? अगदी बरोबर आहे, इथे आपण समोर दृश्य पाहतो आहोत की कॅबिनेट मंत्री शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील तिथे आलेले आहेत आणि ते
सुद्धा गणेश भक्त आहेत मोठे आणि ते दरवर्षी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी इथे तराफ्यावरती येत असतात. आज देखील ते इथे आलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. गणेश भक्त आहेत त्यामुळे इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण थोड्याच वेळात त्यांच्याशी संवाद देखील साधणार आहोत. तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी गिरगाव चौपाटीवर आहे आणि ज्या ठिकाणी गर्दी प्रचंड असते तिथे सार्वजनिक ठिकाणं जी असतात अशा ठिकाणी काही वेळेस जामर लावले जातात, जेणेकरून त्या जामरमुळे फोनमध्ये खरं तर अडथळा येत असतो. पुन्हा एकदा उदयशी संपर्क साधू, मात्र त्यापूर्वी आपण ही दृश्य पाहतोय. गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत. राजाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. लालबागचा राजा, गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया मेन्शनच्या गणपतीला निरोप देण्यासाठी भाविकांनी सकाळपासून लालबाग परिसरामध्ये काल अलोट गर्दी केलेली होती. फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणुका मार्गस्थ होऊ लागलेल्या होत्या. तर सकाळपासून भाविकांची या ठिकाणी काल गर्दी झालेली होती. अनंत चतुर्दशी म्हणजे बाप्पाला निरोप देण्याचा खरं तर हा दिवस असतो. गेले 10 दिवस बाप्पा आपल्या घरी, आपल्या मंडळामध्ये विराजमान झालेला असतो आणि त्याची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी या विसर्जन सोहळ्याला सुरुवात होते. ते थेट दुसऱ्या दिवसापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू असतो. कारण मुंबईमध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये गणेश भक्तांची अलोट गर्दी आहे. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यानंतर वाजत गाजत मिरवणूक सोहळा सुरू होत असतो आणि त्यामुळेच या विसर्जन सोहळ्याला विलंब होत असतो. मोठमोठे गणेश मंडळं जी आहेत ती रात्री साधारण 3-4च्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल होतात. मुंबईमधला विसर्जन सोहळा जो आहे, जसं मुंबईमधला गणेशोत्सव पाहण्यासारखा असतो, अगदी जगभरातून काही प्रेक्षकसुद्धा गणेश भक्त या ठिकाणी येत असतात मुंबईमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी, त्याचप्रमाणे विसर्जन सोहळासुद्धा तितकाच नेत्रदीपक असतो आणि तो पाहण्यासाठी ठिकठिकाणाहून नागरिक जे आहेत, गणेश भक्त जे आहेत ते मुंबईतल्या चौपाट्यांवर दाखल झालेले असतात. त्याचप्रमाणे मुंबईतली एक चौपाटी म्हणजे गिरगाव चौपाटी, ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्ती ज्या आहेत त्यांचं विसर्जन केलं जातं. या मूर्तींची उंची साधारण 10 फुटांहून अधिक असते. त्या सगळ्या उंच मूर्त्या गिरगाव चौपाटींवर येत असतात आणि या ठिकाणी या गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. आणि निरोप देण्यासाठी हे भाविक या चौपाटींवर आदल्या दिवसापासून उपस्थित असतात, दाखल असतात, जेणेकरून आपल्याला जागा मिळेल आणि आपल्या बाप्पाचं दर्शन घेता येईल, कॅमेरामध्ये आपल्या बाप्पाला कैद करता येईल. बाप्पाला निरोप देताना ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये आपण या बाप्पाला निरोप देऊ शकतो. या आस्थेनं हे सगळे भाविक या ठिकाणी उपस्थित असतात. तीच ही आज सकाळची आत्ताची ताजी दृश्य आपण पाहतोय. न्यूज 18 लोकमतवर हा गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा थेट आम्ही तुम्हाला दाखवतोय. काही पुण्यातली दृश्य आहेत, काही मुंबईतली आहेत आणि काही राज्यातल्या इतरत्र ठिकाणची आहेत. मात्र सगळ्यात लक्षवेधी असतो तो म्हणजे मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरचा हा विसर्जन सोहळा. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, आपण पाहतोय अलोट गणेश भक्तांची गर्दी या गिरगाव चौपाटीवर आहे. त्याचप्रमाणे राजकीय नेते सुद्धा बाप्पाला मनोभावे पूजा अर्चा करतायत. आज निरोप देताना काय साकडं घालतायत? तुझ्या सोबत सध्या आहेत कॅबिनेट मिनिस्टर दीपक केसरकरजी. दीपक केसरकर यांच्याशी आपण थोड्याच वेळात संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी आपण इथे पाहतोय की लालबाग राजाची विसर्जन तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. कोणत्याही क्षणी लालबाग राजा अरबी समुद्रावरती आरूढ होईल आणि या विसर्जन सोहळा पाहण्यासाठी इथे मोठ्या संख्येने गणेश भक्त गिरगाव चौपाटीवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या आनंदाला उधाण आलेलं इथे पाहायला मिळतात. समुद्राला भरती देखील मोठी आलेली इथे पाहायला मिळते आहे आणि लालबागच्या राजाला, सर्वसामान्य गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेला लालबागचा राजा आणि याच आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना सर्व गणेश भक्त जे आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि समुद्रामध्ये देखील अनेक कोळी बांधवांच्या पोती जे आहेत त्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी इथे आलेले आहेत. पारंपरिक वेशभूषेमध्ये कोळी भगिनी इथे आलेली आहेत. कोळ्यांचा गणपती लालबागचा राजा म्हणून ओळखला जातो आणि त्या कोळ्यांना पहिला मान आहे लालबागच्या राजाचं विसर्जन करण्याचा आणि या कोळी बांधवांच्या सहाय्याने लालबागच्या राजाचं आज विसर्जन सोहळा इथे पार पाडणार आहे. आपण इथे पाहू शकतो कशा प्रकारे विसर्जन सोहळ्याची आता तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. पुढच्या काही क्षणातच लालबागच्या राजाचा विसर्जन तराफा जो आहे तो जिच्या अरबी समुद्रामध्ये कोळ्यांच्या बोटींच्या सहाय्याने खेचला जाणार आहे. अगदी बरोबर आहे उदय. मुंबईतले इतरही गणेश मंडळ जे आहेत ज्यांच्या गणेश मूर्ती खूप मोठ्या असतात त्या सुद्धा गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. आतापर्यंत
किती गणेश मूर्ती या ठिकाणी आलेल्या आहेत, कोणकोणत्या मंडळाचे आहेत? कारण मुंबईतल्या प्रसिद्ध गणेश मूर्ती लालबागचा राजा आहे, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया मेन्शनच्या गणपतीला सुद्धा या ठिकाणी निरोप दिला जातो. तर या ठिकाणचं बाकीच्या गणेश मंडळांचे काय सध्या सविस्तर तपशील आहेत? ते आता आपल्याला सोबत आहेत शिक्षण मंत्री, कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर पण थेट त्यांच्याशी संवाद साधणार होते. स्वतः गणेश भक्त दरवर्षी लालबागच्या विसर्जन सोहळ्यामध्ये ते सहभागी होत असतात. दीपक भाई, तुम्ही दरवर्षी लालबागच्या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होतात, काय भावना आहे तुमच्या लालबागच्या राजाची? तर आपण पाहिलं आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्यासोबत कॅबिनेट मिनिस्टर दीपक सावंत सध्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत. न्यूज 18 लोकमतची दीपक केसरकर सध्या उपस्थित आहेत आणि न्यूज 18 लोकमतशी ते संवाद साधत होते. तर त्यांनी म्हटलं त्यानुसार आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दरवर्षी ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात. गेली 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केली जाते आणि त्यानंतर बाप्पाला निरोप देण्याची वेळ असते आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. तर सगळ्या राज्यावरची सगळी संकट दूर होऊ दे, सुख समाधान शांती राज्याला लाभू दे, हे साकडं त्यांनी बाप्पाला घातलं असल्याचं न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. तर लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात येते. त्याचबरोबर कोळी बांधवांचा जो मान आहे तो पहिला दिला जातो आणि कोळी बांधव लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. कारण लालबागचा राजा हा कोळ्यांचा राजा अशी ओळख आहे. कोळी बांधवांनी सुरू केलेला हा लालबागच्या राजाची गणेश मूर्तीची स्थापना झालेली होती आणि त्यानंतर हा बाप्पा संपूर्ण जगभराचा राजा झालेला आहे. जगभर याची ख्याती आहे आणि आज या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. तर हे सगळे सविस्तर अपडेट्स आणि त्याचबरोबर या विसर्जन सोहळ्यामध्ये आपण सहभागी होणार आहोत. न्यूज 18 लोकमतवर गणेश विसर्जन सोहळा महाकवरेज असंच सुरू राहणार आहे. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे. मुंबई, पुणे आणि ज्या ज्या ठिकाणी विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू आहेत आपण त्याची थेट दृश्य पाहतोय. न्यूज 18 लोकमत वरती लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळा, त्यासोबत गिरगावचा राजा सुद्धा आता विसर्जनासाठी समुद्रामध्ये जाताना तराफ्यावरून आपल्याला दिसतोय. आणि ही दृश्य आहेत थेट गिरगावच्या राजाच्या विसर्जनाची. गिरगाव चौपाटीहून थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. आणि आता गिरगावचा राजा निघालेला आहे विसर्जनाकरता तराफ्यावरून. अनेक तासांची विसर्जन मिरवणूक पार पडून आता गिरगाव चौपाटीवरती हे मोठमोठाले गणपती दाखल झाले आणि गिरगाव चौपाटीच्या या अरबी समुद्रामध्ये आता गिरगावच्या राजाचं विसर्जन होत आहे. यंदा पूर्णपणे अंगरखा घातलेला गिरगावचा राजा हे या गणपतीचे यंदाचं वैशिष्ट्य होतं आणि सर्व गणेश भक्तांनी तासनतास ही अनेक तासांची मिरवणूक संपवून आता गिरगावचा राजा हा आपल्या भक्तांसोबत गिरगाव चौपाटीवरती आला आणि आता तराफ्यामध्ये बसून गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. अनेक गणेश भक्त हे देखील बाप्पाच्या सोबत आणि तराफ्यावरून हा गणपती अगदी समुद्राच्या आतपर्यंत नेला जातो आणि बाकी सगळे गणेश भक्त हे किनाऱ्यावरतीच उभे असतात आणि दूरवरून साश्रुनयनांनी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळलेला आहे. ज्यावेळेला काल सकाळी ही मिरवणूक सुरू झाली तेव्हापासून गणेश भक्त आपल्या राजासोबतच आहेत. ते अगदी त्याचं शेवटचं दर्शन घेईपर्यंत, अर्थात गणपती बाप्पा
आता विसर्जित होणार आहे आणि त्यामुळेच बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे गणेश भक्त कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गिरगाव चौपाटीवरती. इतरही होड्या आहेत, या होड्यांमध्ये बसून बाकीचे कार्यकर्ते सुद्धा जातील, मात्र काही मोजक्याच जणांना जाण्याची परवानगी असते. बाकी सगळे हे किनाऱ्यावरतीच थांबलेले असतात. आणि आता दृश्यामध्ये दिसत असलेला गिरगावचा राजा गिरगाव चौपाटीवरती विसर्जनासाठी सज्ज. अनेक तासांची मिरवणूक पार पडल्यानंतर आता गिरगावचा राजा विसर्जनासाठी निघालाय. गिरगाव चौपाटी तर गणेश भक्तांनी अक्षरशः फुलून गेलेली आहे. विसर्जन मिरवणूक कितीही तास चालू दे, गणेश भक्तांचा उत्साह काही कमी होत नाही. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात काल सकाळपासून मिरवणुका सुरू झालेल्या आहेत आणि गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. ही मिरवणूक पाहण्यासाठी देशविदेशातून सुद्धा गणेश भक्त येत असतात, हौशी लोकमंडळी येत असतात आणि अनेक जण बाप्पाचं रूप, या विसर्जनातले अनेक क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी धडपडत असतात. बाप्पाच्या अंगावर हे असं समुद्राचं पाणी उडवलं जात आहे. जे कार्यकर्ते, काही मोजके कार्यकर्ते हे बाप्पासोबत खोल समुद्रामध्ये जातात. आता ही लालबागच्या राजाची दृश्य, तिथे देखील तराफ्यावरती हा राजा विराजमान झालाय आणि आता अरबी समुद्रामध्ये या गणपती बाप्पाचं देखील विसर्जन. मागे बरेच मोठे गणपती दिसत आहेत, ते देखील विसर्जनाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. मुंबईतल्या काही महत्त्वाच्या मोठ्या मंडळातले 20 फुटांपेक्षा देखील जास्त ज्या गणपती बाप्पाची उंची, असे मोठमोठाले गणपती आता विसर्जनासाठी निघत आहेत. सध्या लालबागचा राजा निघालेला आहे विसर्जनासाठी तराफ्यावरून. प्रचंड मोठा असा जनसागर, भक्तांचा सागर लोटलाय बाप्पाला निरोप देण्यासाठी. गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष अजूनही सुरू आहे. इतक्या तासानंतरही जल्लोष आणि उत्साह गणेश भक्तांचा अगदी तसूभर सुद्धा कमी झालेला नाही. राजाला निरोप देण्यासाठीची ही गर्दी दरवर्षीच आपण पाहतो. कोरोना काळातल्या खंडानंतर पुन्हा एकदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करत असताना आणि त्याचसोबत लालबागच्या राजाची मिरवणूक म्हणजे एक भव्य दिव्य असा सोहळाच, जो अनुभवण्यासाठी लोक तासनतास उभे असतात. या मिरवणुकीतून वाटचाल करत असतात आणि हळूहळू ही मिरवणूक पुढे सरकत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती पोहोचतो आणि मग विसर्जनासाठी सज्ज. गिरगावचा राजा सुद्धा विसर्जनासाठी निघालेला आहे आणि त्याचसोबत लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी सुद्धा काही मोजके कार्यकर्ते हे त्या तराफ्यावरती आहेत. खोल समुद्रामध्ये हा तराफा जाईल आणि मग राजाचं विसर्जन होईल. लाईफगार्ड्स किंवा सगळी सुरक्षितता त्याची खात्री करूनच अनेक जण या तराफ्यावरून जात असतात. आताची जी दृश्य आपण पाहतोय ती समुद्राचं हे पाणी लालबागच्या राजाच्या अंगावर या पाण्याचे तुषार उडवण्याचा हा प्रयत्न या कार्यकर्त्यांचा. आणि अशा या सगळ्या वातावरणात राजाला निरोप दिला जातोय. तराफ्यावरती राजा विराजमान झालाय. आतापर्यंत ट्रॉलीवरून लालबागच्या मंडपापासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत ही ट्रॉली ओढत आणली जाते कार्यकर्त्यांकडून आणि आता तराफ्यावरती राजा विराजमान झालाय आणि हळूहळू अरबी समुद्रात खोलवरती राजाला नेलं जात आहे आणि काही अंतरावरती गेल्यानंतर मग गणपती बाप्पाचं विसर्जन होईल. लालबागच्या राजाचा हा संपूर्ण विसर्जन सोहळा थेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती घरबसल्या पाहता येतोय. अर्थात संपूर्ण देशभर लालबागच्या राजाचं आकर्षण असतं. लोक कुठून कुठून दर्शनासाठी येत असतात या गणेशोत्सव काळातल्या 10 दिवसांमध्ये. मात्र विसर्जन सोहळा पाहण्यासाठी सुद्धा बरेच जण उत्सुक असतात. प्रत्येकालाच तिथे येणं शक्य नसतं आणि त्यामुळेच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ही सगळी दृश्य अगदी विसर्जनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला पाहता येणार आहेत. आणि हा तराफा आता हळूहळू समुद्राच्या पोटात चाललाय. या तराफ्यावरती काही निवडक लोक आहेत ज्यांना पोहता येतं,
जे प्रशिक्षित आहेत अर्थात त्यांनीच जावं. काही कोळी बांधव आहेत ज्यांचं समुद्राशी नातं हे अतूट आहे किंवा सवयीचं आहे, असे कोळी बांधव या लालबागच्या राजासोबत अगदी समुद्राच्या आतपर्यंत जातात. इतर बोटी सुद्धा सज्ज आहेत. कुणाला जर काही गरज लागली किंवा मग जीवरक्षक, लाईफ गार्ड्स हे सुद्धा तैनात असतात. पोलिसांचा बंदोबस्त तर आहेच, मात्र प्रत्येकालाच या तराफ्यावरून जाता येत नाही आणि त्यामुळेच लालबागच्या राजाचे काही निवडक कार्यकर्ते आणि कोळी बांधव हेच या तराफ्यावरून अगदी पुढेपर्यंत जातात. मात्र चौपाटीपर्यंत गणेश भक्त तर नक्कीच येऊ शकतात आणि म्हणूनच तिथपर्यंत या गणेश भक्तांची अलोट गर्दी सध्या आपल्याला दिसतेय. काल अनंत चतुर्दशी, काल सकाळी सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुका आज सकाळपर्यंत सुरू आहेत. साधारण आता सकाळचे 8:45 वाजतायत आणि अगदी थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. जड अंतःकरणानं राजाला निरोप देण्यासाठी मुंबईकर, गणेश भक्त आणि त्याचसोबत इतरही भागातून आलेले, मुंबईच्या बाहेरून आलेले सुद्धा बरेचसे भाविक असतात, गणेश भक्त असतात की जे अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असतात. काही हौशी असतात जे खास या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेले असतात. आणि लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा हा एक भव्य दिव्य अशा प्रकारचा असतो. दूरवरून आपण ही दृश्य पाहतोय, आजूबाजूला असलेल्या बोटी आणि त्याचसोबत हा लालबागच्या राजाचा तराफा, हा सगळा ताफा निघालेला आहे. अगदी समुद्राच्या काही अंतरापर्यंत आतमध्ये हा तराफा नेला जाईल आणि मग नियोजनबद्ध पद्धतीनं लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. समुद्राच्या लाटांवरती सर्व गणेश भक्त, लालबागच्या राजाचा हा तराफा आणि इतर बोटी आपल्याला तरंगताना दिसत आहेत. लालबागच्या राजाची अगदी जवळून घेतलेली ही दृश्य आहेत विसर्जनासाठी निघालेला असताना. जे चौपाटीवरती उभे आहेत ते दुरून अगदी हा सगळा सोहळा पाहतायत प्रत्यक्ष. मात्र ज्यांना प्रत्यक्ष जाणं शक्य नाही, तो आने रहा था डायरेक्ट. गणपती बाप्पा उंदीर बाबा की लालबागच्या राजाचा ईशान कोल्हाची लालबागच्या राजाची. अरे बोट आपटते. लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आपण थेट न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय आणि हा तराफा आता बोटींच्या साह्यानं खोल समुद्रामध्ये नेला जातोय आणि आता थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन. राजाला निरोप देण्यासाठी या तराफ्यावरती काही मंडळाचे मोजकेच कार्यकर्ते आणि कोळी बांधव हे मोठ्या संख्येनं, कारण समुद्राशी त्यांचं असलेलं नातं तूट आणि त्याचसोबत सवय, आणि यामुळेच कोळी बांधव आणि काही मोजके कार्यकर्ते असे या तराफ्यावरून निघालेले आहेत लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी. बाकी सगळे कार्यकर्ते हे किनाऱ्यावरती उभं राहून लांबून हा सगळा सोहळा पाहतायत. किनाऱ्यापासून तराफ्यावरून 2 बोटींच्या साह्यानं हा तराफा ओढून खोल समुद्रामध्ये नेला जातोय आणि मग खोल समुद्रात गेल्यानंतर बाप्पाचं तिथे विसर्जन होईल. बऱ्याच इतर सुद्धा बोटी आपल्याला दिसत आहेत आणि
या बोटींवरती सुद्धा इतर कोळी बांधव आणि काही कार्यकर्ते, बाकीच्या बोटींमधून आणि काही मोजके कार्यकर्तेही या तराफ्यावरून. अगदी खोल समुद्रामध्ये बाप्पाचा तराफा आलेला आहे आणि आता तिथे विसर्जन होईल. किनाऱ्यापासून फार दूरपर्यंत लालबागचा राजा आलाय आणि तरी देखील किनाऱ्यावरती उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते हे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करतायत. लालबागच्या राजाच्या विसर्जनाची ही दृश्य थेट न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी अगदी घर बसल्या, कारण इतक्या या गर्दीमध्ये प्रत्येकालाच येणं शक्य होत नाही, तरी अनेक हौशी गणेश भक्त हे येत असतात संपूर्ण मिरवणूक होईपर्यंत. काल सकाळपासून सुरू झालेली मिरवणूक आता दुसऱ्या दिवशीपर्यंत सुरू असते. 20-22 तास चालणारी ही मिरवणूक संपली आणि आता पुढे तराफ्यावरून लालबागचा राजा विसर्जनासाठी खोल अरबी समुद्रात. लालबागच्या राजाचं विसर्जन झालं की मुंबईतला गणेशोत्सव संपला असं समजलं जातं. इतर काही गणपती आहेत मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे, ते देखील विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरती सध्या आहेत आणि एक एक करून सर्व गणपतींचं विसर्जन अगदी आता थोड्याच वेळात होणार आहे. सगळ्यांना उत्सुकता असते ती लालबागच्या राजाच्या विसर्जनाची आणि त्यामुळेच अगदी या बोटीमधून, इतर बोटींमधून आलेले हे कार्यकर्ते सुद्धा अगदी नाचत अजूनही राजाला निरोप देण्यासाठी खोल समुद्रापर्यंत येत आहेत. लालबागच्या राजाच्या मूर्तीचा प्रत्येक भाग विसर्जित होईपर्यंत राजाला डोळे भरून पाहण्याची ही प्रत्येकाची इच्छा असते. अर्थात जे कार्यकर्ते किनाऱ्यावरती आहेत त्यांना हे दृश्य अगदी दिसू शकत नाही, मात्र न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रत्येक गणेश भक्त लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याची ही सगळी दृश्य पाहू शकतो, अनुभवू शकतो. गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत. 2 बोटींच्या साह्यानं हा तराफा ओढून नेला जातोय खोल अरबी समुद्रामध्ये. कोळी बांधव यावेळी मोठ्या संख्येनं असतात, इतर बोटी घेऊन सुद्धा, आणि कोळी बांधवांनी स्थापित केलेला लालबागचा राजा आणि त्यामुळे त्यांचा मान पहिला विसर्जनाच्या वेळी सुद्धा. आणि आता लालबागचा राजा खोल समुद्रामध्ये नेला जातोय आणि तिथे बाप्पाचं विसर्जन होईल. त्या तराफ्याची रचना सुद्धा त्याच प्रकारे केलेली आहे. गणपती ज्या भागावरती आहे या तराफ्यावरती अगदी तोच भाग विलग होतो आणि मग राजाचं विसर्जन होतं. इतर बोटींमधून काही कार्यकर्ते किंवा जे कोळी बांधव आलेले असतात ते देखील आपल्या कॅमेरामध्ये लालबागच्या राजाची छबी अगदी विसर्जनाच्या क्षणापर्यंत टिपण्यासाठी धडपडत असतात. बाप्पा मोरया रेचा जयघोष अजूनही सुरू आहे. प्रत्येक बोटींमधून आपल्याला आवाज ऐकायला येतोय. गिरगाव चौपाटीवर अरबी समुद्रामध्ये खोलपर्यंत लालबागच्या राजाची मूर्ती नेली जाते एका तराफ्यावरून. दरवर्षी अशा पद्धतीनंच एक विसर्जनाचं सुद्धा नियोजन असतं. जो तराफा आहे त्याची सुद्धा रचना आहे आणि गणपती असलेला भागच फक्त त्या तराफ्यापासून विलग होतो आणि मग विसर्जन होतं आणि मग त्या तराफ्यावरती असलेले कार्यकर्ते हे पुन्हा किनाऱ्याकडे जातात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष अजूनही, म्हणजे इतके तास मिरवणूक सुरू असून सुद्धा तितकाच जल्लोष अजूनही या कार्यकर्त्यांचा. अरबी समुद्राच्या लाटांवरती हेलखावे खाणाऱ्या बाकीच्या बोटी आणि हा तराफा सुद्धा हीच दरवर्षीची पद्धत लालबागच्या राजाच्या विसर्जनाची.
आणि आता खोलपर्यंत समुद्रात हा तराफा आणला गेलाय आणि आता विसर्जनाचा तो क्षण. संपूर्ण 10 दिवस गणेशोत्सव काळात बाप्पाची सेवा केलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा आजपासून चैन पडणार नसणार आहे. आणखी जीवरक्षक आणि पोलीस सुद्धा दुसऱ्या एका बोटीवरून या सगळ्या सोहळ्याकडे लक्ष ठेवून आहेत किंवा कधी कोणाला काही गरज पडल्यास आणि त्यासाठी सज्ज आहेत इतर जीवरक्षक सुद्धा, कारण मोठ्या संख्येने इतर बोटींमधून सुद्धा कोळी बांधव आणि कार्यकर्ते हे राजाला निरोप देण्यासाठी अगदी खोल अरबी समुद्रामध्ये आलेले आहेत. सगळेजण तसेच सुखरूप किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही सगळी दक्षता. आणि आता लालबागचा राजा ज्या तराफ्यावरती ज्या भागावरती आहे तो भाग आता विलग करण्याचं काम सुरू झालंय. दरवर्षी कोळी बांधव आणि राज्याचे काही मोजके कार्यकर्ते या तराफ्यावरून खोल समुद्रापर्यंत येत असतात आणि आजूबाजूला 2 बोटी आणि मध्ये हा तराफा. आणि आता बाप्पाची मूर्ती ज्या भागावरती तो भाग थेट या तराफ्यापासून विलग केला जाईल आणि मग हळूहळू गणपती या समुद्राच्या अथांग समुद्रामध्ये विसर्जित होईल. जो भाग आता विसर्जित होणार आहे तराफ्याचा, त्या भागापासून आता हे कार्यकर्ते लांब गेलेत तराफ्याच्या दोन्ही बाजूला आणि आता कोणत्याही क्षणी लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यापासून विलग होईल आणि समुद्राच्या पाण्यामध्ये विसर्जित होईल. दुःखद किंवा अन्य प्रकारच्या भावनांचं गेलं असेल, पण गणपती बाप्पा तुझ्याबरोबर जाताना तू महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची दुःख तुझ्याबरोबर घेऊन जातोस. तशी याही वेळेला सगळी दुःख तू घेऊन गेला असशील आणि महाराष्ट्रातल्या तुझ्या सर्व भक्तांना तू चिंतामुक्त करशील, क्लेशमुक्त करशील, ताणमुक्त करशील, दुःखापासून दूर नेशील. आणि या ज्या महासागरात तू आत्ता आहेस त्याच्या पलीकडे जो महासागर आहे, ज्या महासागरात आम्ही सगळेजण भक्त आहोत, तोही महासागर आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं पार करता येऊ हीच तुझ्या चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना. पुनरागमनायच. पुढच्या वर्षी नक्की ये. आम्ही अधिक आनंदानं, अधिक भक्तिभावानं, पहिल्यापेक्षा अधिक उत्तम प्रकाराने तुझं स्वागत करू, तुझी सेवा करू आणि ती संधी आम्हाला उपलब्ध करून दे पुढच्या वर्षी. हेच गणरायाच्या चरणी पुन्हा एकदा साकडं. गणपती बाप्पाला निरोप देतांचे क्षण खरंच भावपूर्ण असेच असतात. मग तो अगदी 2-4 वर्षाचा लहान मूल असो किंवा आपण सगळे प्रेक्षक जे आता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून गिरगाव चौपाटीवरचा हा लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा सोहळा पाहतोय. गेले 10 दिवस सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची पूजा, आरती
आणि त्यामुळे असणारा जबरदस्त उत्साह, एक चैतन्य हे त्याच्या विसर्जनानंतर क्षणभरात कुठेतरी हरवून गेल्यासारखं वाटतं आणि ते चैतन्य कायम आपल्याबरोबर असावं म्हणून लाखो गणेश भक्त त्याला निरोप देण्यासाठी त्याची शेवटची प्रतिमा आपल्या मोबाईलमध्ये आपल्या मनात कोरण्यासाठी हे आतुर असतात. तर तिकडे पुण्यातली विसर्जन मिरवणूक मात्र अजून त्याच उत्साहाने सुरू आहे. आपण पाहतोय ढोल पथक आणि ध्वजपथक यांच्या उत्साहात कोणतीही कमी झालेली नाही. त्याच उत्साहाने, जल्लोषाने आणि आता आपल्याला समोर दिसते की दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक अखेर साधारण 9:30च्या सुमारास हा गणपती बाप्पा आता हळूहळू म्हणजे पुढच्या काही मिनिटात अलका टॉकीज चौकात पोहोचेल. पुणेकरांचा यावेळचा विक्रम कदाचित होईल. गणेश विसर्जन मिरवणुकीचा यावेळची विसर्जन मिरवणूक आज संध्याकाळपर्यंत चालेल अशा प्रकारची शक्यता आहे. थेट जाऊयात, विशाल परदेशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विशाल, काल दुपारपासून सुरू झालेली पुण्यातली गणेश विसर्जनाची मिरवणूक, अद्यापही पुणेकर गणेश भक्तांचा तोच उत्साह, तेच चैतन्य या सगळ्या विसर्जन मिरवणुकीत. अगदी म्हणजे तोच उत्साह आणि पुण्यातल्या गणेश मिरवणुकीबद्दल या अर्थाने वेगळं सांगायला नको की पुण्यातल्या मिरवणुका म्हणजे 2-2, 2.5 दिवस चालतात. मला आता सुरुवातीला जे दृश्य दाखवायचं अलका टॉकीज चौकातलं, आपण जर बघितलं तर भाऊ रंगारी यांचा गणपती जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे. अजून दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे तो या ठिकाणी पोहोचायचा आहे मिनिट. तो ज्यावेळेस इथे पोहोचतो त्यानंतरच पुणेकर खरं तर परतीची वाट धरतात असं म्हटलं जातं, पण अजूनही तो आलेला नाही. बरं, आणखीन एक मला न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना सांगायचं आहे की दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे तो रात्री 12 वाजता बाहेर पडतो. पण असं कळतंय की एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी, त्याचबरोबर मंडळ, यंदा 3000 पेक्षाही जास्त मंडळाची होती ती या सगळ्या मिरवणुकीत एका पाठोपाठ एक होती. त्यांचा नंबरच लागला नाही आणि पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदा दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे तो सकाळी 7 वाजता बाहेर पडला. नाही तर दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे तो पहाटे 5 वाजता म्हणजे अगदी सूर्य उगवायला असतो त्या दरम्यान तो लकडीतून पार करून पुढे विसर्जनासाठी गेलेला असतो. पण आता पुणेकरांची गर्दी आपण बघतो. श्रीमंत भाऊशेठ रंगाडी गणपती रस्ता गणपती जो तो पुढे आलेला, मोठ्या प्रमाणात अजूनही ढोल ताशाचं वादन जे होताना दिसते. रात्री 12 पर्यंत सगळे डीजे बंद करण्यात आले पण ढोल ताशे सुरू होते. पण आता ते डीजे देखील आपल्याला वाचताना दिसतात. अशी सगळी रंगारंग सजावट सगळी रंगाची आणि एकच जे पुढे येतात असं कळतं. आता लक्ष्मी दगडूशेठ हलवाई गणपती जो मधोमध पोहोचलेला थोड्याच वेळात तो इथे येईल, पण त्याला अजून यायला तरी किमान 1 ते 2 तास लागू शकतात. त्यामुळे एक 3 रस्ते या डावीकडच्या आणि उजवीकडच्या 2 रस्त्यांमध्ये छोटी छोटी मंडळ आहेत ती हळूहळू मिनिट पुढे आणली जात आहेत. गेल्या 2 वर्षात पुणेकर निर्बंध मुक्त उत्सव जो तो साजरा करू शकले नाही. म्हणून का कुणास ठाऊक असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक भाव दिसतोय की गेल्या 2 वर्षात जे गणपती उत्सवाच्या बाबतीत आपण करू शकलो नाही आपण यंदा काढायची. म्हणून अगदी काल सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या मिरवणुका अजूनही सुरू आहेत असा एक अंदाज व्यक्त केला जातो प्रशासनाकडनं की साधारण 4 ते 5 वाजेपर्यंत या मिरवणुका ज्या आहेत त्या अजून सुरू राहू शकतात किंवा कदाचित त्याला संध्याकाळी होऊ शकते. सगळी छोटी मोठी गणपती मंडळ यांचं विसर्जन व्हायला रात्री 8-9 पण वाजू शकतात. म्हणजे प्रमुख गणपती त्यापैकी औरंगारी गणपती जो आहे तो आता चौकात आल्याचं आपण बघतो. आणि आता एकूणच हा चौकात आल्यानंतर सगळा जल्लोष तो केला जातोय. यावेळी या चौकात आल्यानंतर सगळे पुन्हा एकदा बाप्पाला आपल्याकडनं मानवंदना देतात आणि त्यानंतर एक करत हे सगळे पुणेकर जे सरकारला दिसतात. दुसरा मुद्दा असा की या ठिकाणी जर आपण पाहिलं पोलिसांची देखील कसोटी लागली, पण गर्दी जी आहे ना ती कमी होताना दिसत नाही. गर्दी काल सकाळपासून काय म्हणजे आजपर्यंत अजूनही रात्री 12 नंतर पुणेकर घरी गेले असेल, सकाळपर्यंत त्यांनी झोप काढली असेल. पुन्हा एकदा मिरवणुका बघण्यासाठी तुम्ही तिथे आले
आलेले, सलग सुट्ट्या आलेल्या आहेत. आणि या सुट्ट्या आल्यामुळे पुणेकर बर. सगळ्या माहोलचा आनंद विशाल, हा माहोल आपण अनुभवतो आहोत. तुझ्या इतकाच किंबहुना तुझ्यापेक्षा जास्त आवाज या सगळ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा, उत्साहाचा आहे, डीजेचा आहे किंवा ढोल ताशा पथकाचा आहे. ही दृश्य आपण दाखवत राहणार आहोत पुण्यातली गणेश विसर्जन मिरवणुकीची. पण तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. काही क्षणांमध्ये पुन्हा भेटूयात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मुंबईत लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला आहे. त्याचं विसर्जन पूर्ण झालेलं आहे. पण 22 तासानंतर ही लालबागच्या राजाची मिरवणूक पार पडली आहे. पण तिकडे आता त्याहीपेक्षा जास्त तास झाले तरी पुण्यातली विसर्जन मिरवणूक मात्र अजून सुरू आहे. आणि विशाल परदेशी आपले प्रतिनिधी थेट पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेत. विशाल, पुणेकरांचा उत्साह अमाप आहे. आणि मगाशी तू ज्याचा उल्लेख केलास, 2 वर्षात तर मिरवणुका नव्हत्या, पण आता 2 वर्षानंतर जेव्हा मिरवणुका अनुभवायला मिळत आहेत किंवा वाजत गाजत गणपती बाप्पाची मिरवणूक काढायला मिळते, तेव्हा मात्र पुणेकरांचा उत्साह कुठेच कमी होताना दिसत नाही आहे. प्रामुख्यानं 20 तासानंतर सुद्धा ढोलवादन, झेंडे नाचवणं, डीजे हे सगळं जसंच्या तसं सुरू आहे. अगदी मिनिट आपण जर पाहिलं तर पुण्याच्या मिरवणुकांच्या बाबतीत या अर्थाने वेगळं सांगायला नको की यापूर्वी सुद्धा म्हणजे 2 वर्षापूर्वी सुद्धा जी सकाळी 10ला सुरू झालेली मिरवणूक असायची ती अगदी दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चालायची. यंदा तर 2 वर्षांनी निर्बंधमुक्त असा उत्सव जो आहे तो पुणेकरांना साजरा करायला मिळतोय. म्हणून गेल्या 2 वर्षातली सगळी कसूर जणू काही पुणेकर काढताना दिसतं. आपण म्हणूयात आता अलका टॉकीज जर चौकात आपण बघितलं, गर्दी अजूनही कायम आहे. हा उत्साह आहे पुणेकरांचा, बाप्पांबद्दलचं त्यांचं प्रेम आहे, पुण्याची ही संस्कृती आहे. आणि त्यानुसार जर आपण पाहिलं ही गर्दी काल सकाळी 10 पासून आत्ता या क्षणापर्यंत कायम आहे. असं कळतंय की रात्री 8:30-9 वाजेपर्यंत या मिरवणुका ज्या आहेत त्या सुरू राहू शकतात. प्रमुख मानाच्या गणपतीचं 5 गणपतीचं रात्री 8:30 पर्यंत सगळं विसर्जन आटपलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता असते की भाऊरंगारी असेल, त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती असेल. थोड्या वेळापूर्वीच अगदी साधारण 15 ते 20 मिनिटापूर्वी भाऊरंगारी गणपती जो आहे तो लकडी पूल पार करून आता विसर्जनाच्या दिशेने गेलेला आहे. सगळ्यांना प्रतीक्षा आहे की दगडूशेठ हलवाई गणपतीची पहिल्यांदा पुण्याच्या इतिहासात दगडूशेठ हलवाई गणपती आज सकाळी 7ला बाहेर पडलाय, जेव्हा की तो रात्री 12 वाजता बाहेर पडतो. वाजत गाजत डीजेच्या सगळ्या तालामध्ये पुणेकर बाप्पांचं आपलं प्रेम आणि बाप्पांबद्दलचा आनंद व्यक्त करत गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत सगळे पुढे सरकतात. काही कुटुंब माझ्या बरोबर आहेत, मी त्या कुटुंबांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. या काका, काही या. काय म्हणजे हा पुणेकरांचा नेमका काय उत्सव आहे? म्हणजे मी नेहमी बघतो की काल सकाळी 10ला सुरू झालेली सगळी मिरवणूक आहे ती रात्रीपर्यंत चालेल. कसं म्हणजे काय सांगायचं बद्दल? कसं आहे, आता पुणेकरांचं 2 वर्षाचा गॅप होता, तर त्या हिशोबाने पुणेकरांना पूर्ण उत्साहामध्ये आणि पूर्ण जोशमध्ये आणि मिरवणुकीला पहिलेच एक तर उशीर झाला आहे. त्या हिशोबाने आता दगडूशेठ आता ह्या वेळेस येत आहे. पण म्हणजे दगडूशेठ किती वाजता यायला पाहिजे होतं? दगडूशेठ जवळजवळ 6-7 वाजता येतात, सकाळी सकाळी 6-7 वाजता. पण हे पहिल्यांदा घडलं, हे पहिल्यांदा घडलं, इतकं उशीर झाला. तो सकाळी 7ला बाहेर पडला. हो हो. यापूर्वी असं कधी घडलं नाही. हा, यापूर्वी असं कधी काही घडलं नाही. असं कधीच पण आता घडलं. तुम्ही सगळे कोणाची वाट बघताय? सगळे कोणाची वाट बघताय? दगडूशेठ सगळे दगडूशेठची वाट बघतात. सगळे दगडूशेठ. हो हो. बघा दगडूशेठ आला की घरी जाणार. दगडूशेठ गेलं की बघा गर्दी लगेच कमी होणार. लगेच गर्दी हो, कमी लगेच होणार. कमी होणार. हो पण नाचलात का? हो. कुठलं तुमचं मंडळ कुठलं? हा, तुमचं मंडळ कुठलं? आमचं मंडळ नाही, पण नाचलात आम्ही फक्त नाचायला वगैरे इथं एन्जॉय आपल्या करायला. टॉकीजवर. हा. हो ना? आणखीन काय आपल्या बरोबर तरुण आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. मग भाऊ, गणपती बाप्पा मोरया. मग किती वाजेपासून आला? मी कालपासूनच 5 वाजतापासून. संध्याकाळी 5 वाजेपासून? नाही संध्याकाळी 5 वाजेपासून. हो, 5 पासून कुठे हल्लेच नाही. नाही रात्रभरीच आहे. इथंच आहे. पुरी रात्री विचारलं. पुरी रात्री मग काय केलं रात्रभर? सगळे फिरून गणपती बाप्पा मोरया सगळे बघतोय आम्ही. तुम्ही कुठल्या पुण्याचे का? हो इथंच आहे. हे खास मिरवणुका बघायला इथे हो हो दरवर्षी. आता 2 वर्षांनी हे सगळे गणपती होत आहेत, कसं वाटतंय नेमकं? म्हणजे एकदम मज्जा वाटते. एक नंबर 2 वर्षानंतर आलंय. एवढी मज्जा 2 वर्षानंतर. पत्नीराव गर्दी हे. एकदम जोरदार.
गणेशोत्सव हा खरा पुणेकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हे 2 वर्षाचं दुःख भान विसरून आज जो लाखोचा जनसमुदाय जमा झाला आहे गणपती विसर्जनासाठी 10 दिवस त्यांची मनोभावे पूजा करून आज त्यांचं विसर्जन होणार आहे. अतिशय मनोभावे गणपतीची आशीर्वाद आपल्याला असावा आणि कोरोनासारखं संकट परत येऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना आपण विराजमान करू ही अपेक्षा बस. पुणेकरांचा हा उत्साह आहे जो कधी कमी होत नाही. जो काल सकाळी 7 पासून सुरू झालाय मिलिंद तो आता एक क्षणापर्यंत काम आहे. पुन्हा एकदा ही सगळी गर्दी आपण बघूया. ही गर्दी सांभाळण्याचं सगळ्यात मोठं कसोटीचं काम मिलिंद कालपासून करतात ते पुणेकर पोलीस. दाद द्यायला हवी पुणेकर पोलिसांना, कारण आता या क्षणाला जर आपण पाहिलं तर 2 किंवा 3 शिफ्टमध्ये जरी त्यांचं काम चालू असेल तर प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी निदान 16 तासापेक्षा अधिकची ड्युटी केली आहे. त्यामुळे या बाप्पांच्या प्रेमापोटी बाप्पांनी दिलेल्या ऊर्जेनेच पुणेकर इथे काम करताना दिसत आहेत. हा सगळा परत एकदा पाहायला मिळतो. गणपती बाप्पा मोरया आता पुढे ही सगळी छोटी छोटी गणपती मंडळ आणि अर्थात आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती दगडूशेठ हलवाई गणपतीची. बोला मंडळी, गणपती बाप्पा पुढल्या वर्षी. खरंच हा उत्साह आहे तो त्याला काही तोड नाही या उत्साहाला आणि या उत्साहाचं वर्णन अमाप उत्साह, अलोट उत्साह याहीपेक्षा काहीतरी आणखीन मोठा शब्द शोधला पाहिजे. कारण उत्साह कमीच होत नाही आहे पुणेकरांचा. या कुमठेकर रस्ता किंवा लक्ष्मी रस्ता इथली गर्दी, अलका टॉकीजमधली गर्दी ही अजिबात कमी होताना दिसत नाही आहे. एकापाठोपाठ एक ध्वज घेऊन नाचत येणारे गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि वेगवेगळी ढोल पथकं, त्यांचाही उत्साह तसूभरसुद्धा कमी होताना दिसत नाही आहे. सोपं नसतं इतके तास या विसर्जन मिरवणुकीत थांबणं, सोपं नसतं इतके तास या विसर्जन मिरवणुकीत त्याच उत्साहाने ढोल ताशांच्या गजरात नाचणं. पण बाप्पावरच्या प्रेमापोटी बाप्पा आपल्यासोबत आहेत यामुळे निर्माण झालेल्या चैतन्यामुळे एक वेगळाच उत्साह हा प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक भक्तात, आजूबाजूच्या वातावरणात, असं म्हणतात, आपल्याला दिसत असतो. विशाल, साधारण किती वाजेपर्यंत दगडूशेठ हलवाई हा गणपती इथपर्यंत पोहोचेल? काही अंदाज सांगू शकतात पुणेकर? पुणेकरांनाच विचारू मिलिंद की दगडूशेठ हलवाई गणपती साधारण किती वाजेपर्यंत दगडूशेठ इथपर्यंत येऊ शकतो? साधारण किती वाजेपर्यंत दगडूशेठ गणपती इथपर्यंत येऊ शकतो? काय अंदाज? 11 वाजतील. 11 वाजतील. आणि मग त्यानंतर तुम्ही सगळे घरी निघणार होय ना? आज दगडूशेठ पाहण्यासाठी. पण यापूर्वी असं कधीच घडलं नाही की दगडूशेठ नाही घडलं. सकाळी 7ला बाहेर पडलं. 6 वाजता गणपती येतो. सकाळी 6 वाजता इथे 6 वाजता दगडूशेठ गणपती इथं पोहोचलेला असतो. मला सांगा की काय अंदाज आहे की एवढी सगळी मंडळ जर आपण बघितली 3000पेक्षा जास्त मंडळ आहे, किती वाजेपर्यंत पुण्यातल्या मिरवणुका चालतील? आजच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. 3 पण होतात. काय कधी कधी 2:30-3 पण होतात. रात्रीचे 2:30-3? नाही दुपारचे. दुपारचे 2:30-3 होतील असं पुणेकरांचं म्हणणं आहे. यावर्षी 5 वाजेल. यावर्षी 5 वाजेल. 4-5 वाजेल. प्रत्येकाचे वेगवेगळे अंदाज आहेत. कोणी 2:30-3 म्हणतं, कोणी 5 म्हणतं. 5 वाजतील. हा वेळ 5 पर्यंत जरी गेला ना मिलिंद तरी पुणेकर काही माघार घेणार नाहीत. पुणेकर सगळे आवर्जून या मिरवणुकीसाठी थांबतील. आणि पुन्हा एकदा मला इथे दाखवायचं आहे की वेगवेगळी सगळी मंडळ एक एक करून पुढे येताना दिसत आहेत आणि शिवगर्जना पद्धती मिलिंद यामध्ये आवर्जून एक उल्लेख करायला पाहिजे तो ढोल ताशा पथकांचा. कमाल आहे सगळ्यांची. म्हणजे ही ऊर्जा खरं तर पुण्यात आपल्याला खूप जास्ती टोकाची बघायला मिळते. ढोल ताशा पथकं महाराष्ट्रात आपण ठिकठिकाणी बघतो, पण ढोल ताशा पथकांची मूळ परंपरा ही पुण्यातलीच. त्याच्यामुळे कालपासून इतके वेगवेगळ्या प्रकारचे ढोल ताशा पथकं मला स्वतःला बघायला मिळाली की छानपैकी त्यांनी केलेला ड्रेस कोड असेल, ते ढोल ज्या पद्धतीने कमरेला बांधायचे असतात, कमाल वाटते मिलिंद. भलेही या लक्ष्मी रोडवर तुम्ही जर गर्दी नसताना पायी चालत गेलात तर दगडूशेठ हलवाई गणपतीपर्यंत तुम्ही साधारण 20 मिनिटात पोहोचता. पण
हीच मिरवणूक ज्यावेळेस 8-8, 9-9 तास, 10-10 तास चालते, तेव्हा या सगळ्या 10 तासाच्या या अंतरामध्ये ढोल ताशा पथकं साधारण प्रत्येक ठिकाणी नाही म्हटलं तरी 8-9 प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे ढोल ताशाचे ते वाजवतात. कमरेवरचा हा ढोल सांभाळून अगदी घामाघूम गणपती बाप्पाचा जयघोष करत ज्यावेळेस ते या अल्का टॉकीज चौकात पोहोचतात, तेव्हा पुन्हा एकदा काय म्हणूयात की ज्याला आपण ग्रँड फिनाले म्हणू शकतो त्या पद्धतीचं त्यांचं वादन या अल्का टॉकीज चौकामध्ये होतं. पुन्हा एकदा बाप्पांना विशाल ही दृश्य आपण पाहतो आहोत. पुन्हा एकदा तो आपण जबरदस्त ताल, डीजेचा ते सूर आणि भले सकाळचे 9:30 होऊन गेले असतील पण ते प्रकाश होत आणि ते जबरदस्त दिवे आणि ते संगीत अद्यापही त्याच उत्साहात सुरू आहे. ही दृश्य पाहतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं आग्रहाचं आवाहन, कळकळीची विनंती करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्तांनी गिरगावच्या चौपाटीवर भक्तिमय वातावरणात निरोप दिला. गेल्या 10 दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर शुक्रवारी नाचत वाजत गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली होती. तब्बल 23 तास लालबागच्या राजाची मिरवणूक पार पडली. आज सकाळी 9:15 वाजता गिरगाव चौपाटीवर आरती करून लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाची गणेश भक्तांकडून गिरगाव चौपाटीवर आधी आरती करण्यात आली. नंतर कोळी बांधवांनी तराफा पाण्यात खेचून नेला. बाप्पाला अलोट गर्दीच्या साक्षीनं गिरगावच्या चौपाटीच्या खोल समुद्रात निरोप देण्यात आला. या विसर्जनाच्या वेळेला मंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते. निरोपाचा क्षण जवळ आला तसा सगळ्यांचाच कंठ काहीसा दाटून आला होता आणि पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सगळ्या भक्तांनी केला. त्यापूर्वी काल संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचं कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांसह त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गणपतीची आरती केली. यावेळेला संपूर्ण शिंदे कुटुंबीय उपस्थित होते. या वर्षाचा गणरायाचं आगमन असू द्या किंवा विसर्जन आज असू द्या, एक फार लोकांमध्ये उत्साह, जल्लोष आणि गेले 2 वर्षात जे काही वातावरण होतं ते पूर्ण बदललेलं यावर्षी गणपती उत्सवामध्ये, गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळालं. परिवर्तन जे आहे लोकांनी ते ॲक्सेप्ट केले आणि लोकांमध्ये एक उत्साह आहे की बाबा हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करेल. त्यामुळे अपेक्षाही आहेत त्यांच्या, हे आपलं सरकार आहे, आपल्यातलंच कोणतरी इकडे मुख्यमंत्री झालेला आहे, ही भावना लोकांच्या मनामध्ये पाहायला मिळाली. याचंही समाधान. जे काय अरिष्ट आहे, संकट आहे, विघ्न आहेत, या बाप्पाने विघ्नहर्त्याने दूर करावी. या राज्यातल्या बळीराजाला कष्टकरी, शेतकरी, कामगार, समाजातला प्रत्येक घटक याच्या जीवनामध्ये एक सुख, समाधान, आनंद या ठिकाणी यावा आणि सगळी विघ्न दूर व्हावीत. या राज्याला सुजलाम सुफलाम करावं अशा प्रकारचं गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली आणि मनोभावे त्याची पूजाही सगळ्यांनी केलेली आहे. तिकडे अहमदनगर शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. मिरवणुकीच्या दरम्यान शिंदे गटाचा डीजे हा ठाकरे शिवसेना गटाच्या पुढे गेल्यानं हा वाद निर्माण झाला होता. शिंदे गटानं डीजे पुढे घेतल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.
दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनं थोड्या वेळात हा वाद सोडवण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचं नवनाथ गणेश मित्रमंडळाचे कार्यकर्ते कुमठेकर रस्त्यावर तब्बल 2 तास एकाच ठिकाणी नाचत होते. या एका मंडळामुळे मोठा खोळंबा झाला होता. पुण्याचे CP अमिताभ गुप्ता स्वतः यानंतर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या मंडळाला अलका टॉकीज चौकातपर्यंत पुढे आणलं. पण अलका टॉकीज चौकात येताच या मंडळानं कार्यकर्ते पुन्हा एकदा वारंवार गाणं वाजवण्याचा आग्रह धरू लागले आणि यानंतर मात्र पोलीस आयुक्तांचा पारा चढला आणि त्यांनी पालिकेच्या स्वागत मंडपात काहीसं रौद्र रूप धारण केलं. त्यानंतर त्यांचा रुद्रावतार पाहून सगळे कार्यकर्ते आणि सगळेच जण क्षणभर अचंबित झाले आणि नंतर ही विसर्जन मिरवणूक पुढे नेण्यात आली. जळगावमध्ये गिरीश महाजन यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. जळगावातल्या एका गणेश मंडळानं विसर्जन मिरवणुकीसाठी खास उज्जैन इथून एक झांज पथक आणलं होतं. गिरीश महाजन यांनी या पथकात सहभागी होऊन झांजही वाजवली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सहकुटुंब आपल्या गणपती बाप्पाचं अमरावती इथल्या छत्री तलावात विसर्जन केलं. यावेळेला नवनीत राणा यांनी आपल्या लाडक्या गणेशाची मूर्ती डोक्यावर घेत त्याचं विसर्जन केलं. राणा दाम्पत्य गणपती विसर्जन करताना काहीसं भावूक झालं होतं. विदर्भ आणि महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांवरचं संकट दूर होऊ दे, सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी करण्यात आली. ची जे कसर होती या पूर्ण 11 दिवसामध्ये आपण आरती करून, आराधना करून, बाप्पाचे साकडे घालून की सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप सारा सुख आणि चांगले दिवस येऊ दे बाप्पा. आमच्या शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले पाहिजे, आमचे बेरोजगार मुलांना रोजगार भेटलं पाहिजे. महाराष्ट्र जे 2.5 वर्षामध्ये खूप मागे गेला ते आपण सगळ्यांच्या प्रयत्नांनी तो परत समोर आला पाहिजे आणि पूर्ण देशामध्ये एक महाराष्ट्र, एक तर राष्ट्र आणि एक महाराष्ट्र आहे त्याचं खूप चांगलं झालं पाहिजे. बाप्पाच्यांनी आपण आराधना केली आहे आणि प्रार्थनासुद्धा केली यावेळी. तिकडे वाशीमध्ये विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या खासदार भावना गवळी यांनी काही काळ ढोल वादनात सुद्धा सहभाग घेतला. वाशीमधल्या शिवशंकर मंडळाच्या बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळेला खासदार भावना गवळी सुद्धा या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या. कोल्हापुरातही मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. मात्र यावेळेला विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. या अनियंत्रित आणि प्रचंड गर्दीमुळे काही जणांना चक्कर आली, काही जणांना काही क्षण गुदमरल्यासारखं झालं. तर या मिरवणुकीत अनेक जण नाचताना धोकादायक स्टंटबाजी करतानाही दिसले. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या वेळेला हुल्लडबाजीच मोठ्या प्रमाणात दिसली असं वाटतं. कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत एका आजीबाईंचा नाच चांगलाच लक्षवेधक ठरला आहे. डीजेवर टिप टिप बरसा पाणी हे गाणं लावण्यात आलं होतं आणि त्या गाण्यावर नऊवारीतल्या आजीबाईसुद्धा थिरकल्या. आजींसोबत असलेल्या त्यांच्या नातींच्या वयाच्या तरुणींसोबत आजीबाईंचा उत्साह पाहण्यासारखा होता. राज्यभरात गणपती विसर्जनाचा जल्लोष पाहायला मिळाला. कोल्हापुरात चक्क ट्रॅक्टरच्या बोनेटवर उभं राहून तरुणांनी नाच केला. 1-2 नव्हे तर तब्बल 20-20 तरुण यावेळेला कारच्या बॉनेटवर उभे होते.
मुंबईतलं गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं. गणेश विसर्जन सोहळा आता पूर्णत्वाकडे गेला आहे, पण या विसर्जनाच्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक स्वच्छता मोहीम राबवली जाते. या मोहिमेत मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत सहभागी झाले. तसंच अनेक मनसे कार्यकर्त्यांनी सुद्धा या मोहिमेत मोठ्या उत्साहानं भाग घेतला. या मोहिमेच्या दरम्यान किनाऱ्यालगत जे गणेश मूर्तींचे अवशेष आढळून येतील किंवा निर्माल्य किंवा अन्य जो कचरा असेल त्याचं वितरण आणि विभाजन केलं जाणार आहे. दुसऱ्या दिवशी अनेक मूर्तींचे अवशेष हे काही वेळेला भरतीसोबत हे किनाऱ्यावर येत असतात, वाळूत रुतून बसतात. त्यामुळे आपल्या बाप्पाची अशी अवस्था होऊ नये म्हणून मनसेकडून गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो. अलिबाग असेल किंवा इकडे मुंबईमध्ये वर्सोवा, जुहू, दादर, गिरगाव असे मिळून 14 ठिकाणी आपण ही मोहीम राबवतो. आणि ह्याचा उद्देश एवढाच आहे की आम्हाला सगळ्यांना लोकांपर्यंत एक मेसेज पोचवायचा आहे की पुढच्या वर्षापासून आपण सगळे हा 10 दिवस गणेशोत्सव आनंदाने, उत्साहाने, एका पॉझिटिव्ह वातावरण असतं आपण तो साजरा करतो. आणि 11व्या दिवशी हे दृश्य बघायला मिळतं तर ते कुठेतरी बरोबर नाही. तर त्याच्यासाठी आम्ही ही मोहीम राबवतो. तेव्हा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी मात्र आवर्जून लवकर या. येताना सुख, समाधान, आनंद, शांती हे सगळं घेऊन या. आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.